हाय नमस्कार, मी अतिशा लाड, राजश्री मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. डिलिव्हरी बॉय हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येतो आहे आणि आज या सिनेमाचा प्रीमियर आहे. आणि इथे प्रथमेश परबला त्याच्या होणाऱ्या बायकोकडून एक ग्रँड असं सरप्राईज मिळालं आहे. खरं सरप्राईज होतं आणि आम्हाला सांगण्यात आलं होतं की क्षितिजा येणार नाही आहे, तिला बरं नाही आहे. पण आज त्याचा चेहरा बघा पहिले, किती खुल्ला आहे म्हणजे ती आल्यापासून. हो, मी खुश झालो ॲक्च्युली ती आल्यापासून. आणि ती म्हणाली थोडं तब्येत खराब आहे आणि तरी थोडं असं झालं होतं की ये आणि बघ सिनेमा. कारण तिला सिनेमा सगळा माहिती आहे ऑलरेडी, तिला काही बघायची गरज नाही आहे. पण तिला मी पहिल्यापासून सांगतो आहे सिनेमाची प्रोसेस आणि सगळी. सो आय होप की तिला सिनेमा आवडेल आणि मजा येईल तिला. लांब का बसलं जरा, ह्या लग्न अगदी तोंडावर आलं. हा सिनेमा फार जवळचा आहे माझ्या आणि लोकांना विनंती करतो की प्लीज सगळ्यांनी बघा. माझी पूर्ण फॅमिली आता येते, थोडं लेट झालं आहे पण पूर्ण फॅमिली येऊन हा सिनेमा बघणार आहे. सो प्लीज तुमची पण फॅमिली थिएटरमध्ये घेऊन जा आणि प्लीज थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघा. तू कन्व्हिन्स होतास ना की क्षितिजा आज येत नाही आहे? तिला कन्व्हिन्स म्हणजे फुल कन्व्हिन्स होतं, कारण तिला काही दिवसापूर्वी टायफॉईड झालेला आहे. सो त्याच्यामुळे मला असं वाटलं खोकला असेल, सर्दी असेल, सो त्याच्यामुळे जरा येत नसेल ती. पण ती आली फायनली, सो त्याच्यामुळे बरं वाटतंय. महाराष्ट्राच्या होणाऱ्या वहिनी तुम्हाला विचारते मी. दगडू दादा आहे त्याला सगळे म्हणतात, आता वहिनी म्हणजे तुला ही उपमा मिळणारच आहे. तर काय म्हणजे कसं होतं हे सरप्राईज प्लॅनिंग, कुठून सुरुवात झाली होती की हा सरप्राईज जायचं? ॲक्च्युली मला खरंच बरं नव्हतं आणि रात्री पण बरं नव्हतं. सकाळी उठल्यावर पण फार असं घसा वगैरे खवखवत होता. सो आय वॉज लाईक आता एसीमध्ये जाऊन अजून तब्येत खराब करणार. पुढच्या आठवड्यात एंगेजमेंट आले, सो नको जाऊयात. पण प्रोसेसमध्ये मी खूप आधीपासून होते. जसं मला पूर्ण मूवी माहिती आहे, कॉन्सेप्ट माहिती आहे. सो त्याला मी खूप जवळून बघितलं आहे. या मूवीसाठी त्यांनी खूप वेगळे एफर्ट्स घेतलेत आणि नेहमीच्या दगडू किंवा नेहमीच्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका आहे आणि त्यासाठी त्याचे एफर्ट्स बघितले. सो असं होतं की आजचा इतका महत्त्वाचा दिवस आणि तो मी मिस नाहीच करणार. ऑब्व्हियसली मला खूप बरं नसतं तरी पण मी आले असते. सो असं ते सकाळपासून प्लॅन करत होते आणि आजच सगळ्यांनी प्लॅन केलंय. मेकअप दादा, माझे गणेश, हाई, माझे 2 मित्रमैत्रिणी क्रिश आणि मंजू. सो आम्ही सगळ्यांनी प्लॅन केलं होतं की आपण जाऊन आज सरप्राईज द्यायचं. आणि सकाळी मी एक सोलो प्री वेडिंगची पोस्ट केली होती. सो त्या पहिल्या फोटोवरती प्रथमेशने जे कॅप्शन लिहिलं होतं आणि त्याच्यामुळे मला ॲक्च्युली डोळ्यात पाणी वगैरे आलं. आणि सो माझं असं झालं आता आपल्याला किती बरं नसेल तरी आपल्याला जायचं आणि मग मस्त असं जोरदार प्लॅनिंग केलं आणि ते वर्क झालं. शॉक झाला होता की अरे ती आली आहे, हां आली आहे म्हणजे. पण तरी सगळ्यांना हाय बाय वगैरे सगळं बोलणं सुरू होतं. पण आता लिटरली एक आठवडाभरच बाकी आहे ना, प्रोसेस होतं आहे का की नाही थोड्या दिवसातच आपण एक मॅरिड कपल? मला तर काही कळतच नाही आहे, कारण मी आता नाशिकला जाणार आहे प्रमोशनला इथून. सो आणि मग नंतर माझं नाईट शूट आहे, मग माझं शूटिंग सुरू आहे. सो मी ऑफिशियली तसा बघायला तर 12 तारखेला फ्री होणार आहे. सो 12-13ला मी फ्री होऊन प्रॅक्टिस करणार आहे आणि 14ला एंगेजमेंट आहे. सो काय होणार आहे एंगेजमेंटला मला माहीत नाही. आम्ही काय नाचणार आहोत आणि काय करणार आहोत, किंवा 24ला आमचं लग्न आहे तर थोडंसं आम्हाला प्री वेडिंग पण करायचं, त्याच्यात काहीच झालेलं नाही आहे. सो आहे पण मजा आहे, त्याच्यामुळे मजा येईल मला असं वाटतं. आणि थोडंसं काय म्हणूया धाकधूक पण आहे आणि ते जवळ आल्यानंतर अजून थोडंसं वाढेल. बोलतात ना की लग्न झाल्यावर सगळं बोलतात सगळं बंद होतं, पण त्या कॅटेगरीमध्ये तू बिलॉंग करणार आहेस की नाही? नाही, मी ॲक्च्युली मार्चमध्ये पण शूट करतो आहे, एप्रिलमध्ये पण शूट करतो आहे. आणि मी म्हणजे ते हनीमूनचं वगैरे प्लॅनिंग तर आमचं माहितीच नाही आम्ही कधी करणार आहोत. सो आमचं काहीच अजून ठरलेलं नाही आहे. पण त्यानंतर ऑलमोस्ट लगेच मी माझं जॉब जॉईन करणार आहे, ह्याचं पण शूट आहे. सो मध्ये असं काही वेळच मिळत नाही. त्यामुळे 3-4 महिने ऑलमोस्ट आम्ही मस्त कामात बिझी असतो आणि त्यानंतर मग बाहेर फिरायला जायचं वगैरे प्लॅन्स. एन्जॉय करतेस हे सगळं की ह्याला इतकं बिझी बघून, त्याच्या कामात इतकं डेडिकेटेड बघून कसं वाटतं? डेफिनेटली खूप छान. आणि तो पण स्वतः जेव्हा बिझी असतो ना तेव्हा तो खूप फोकस्ड करून काम करतो, तेव्हा तो मलाही वेळ देतो. सो मला खूप आवडतो तो बिझी असतो, किंवा मी जेव्हा बिझी असते तेव्हा त्यालाही आवडतो. आणि बिझी असल्यावरती आपण आपल्या कामामध्ये सॉर्टेड राहतो, एकमेकांना जास्त त्रास देत नाही, ते फार बरं असतं. हां, त्याच्यावर आपण चर्चा करू शकतो त्रासावर, पण ठीक आहे. हां नाही इतक्याच म्हणजे तू काय रिलेशनशिपमध्ये नव्हतीस की काय कधी? नाही का अजून तुला अनुभव कुठे आली? तुझा अनुभव नाही आहे बहुतेक. नाही पण ते त्रास पण गोड वाटतो त्याच्यानंतर. ते म्हणजे आज सकाळी तर म्हणजे मला असं आलं होतं का नाही येत आहे. मला थोडी चिडचिड झाली, पण त्याच्यानंतर ते आल्यावर बरं वाटलं, जरा छान वाटलं. नवीन अध्याय सुरू होणार आहे एक आठवड्याभरातच. तुम्हाला ऑल द व्हेरी बेस्ट आणि तू असाच पुढे जात जा आणि आम्हाला असंच तुला बघायला खूप आवडतं अशा अतरंगी आणि अशा छान अशा सिनेमांमध्ये. थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू आल्याबद्दल आमच्या दादाकडनं तुला थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू. येस.